नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर आलेले आहे रेसिपी घेऊन। त्याचं कारण म्हणजे आम्ही सुट्टीला गेलेलो आणि सुट्टीला गेल्यामुळे तिकडे व्हिडिओ तर बनवायचं होतं, परंतु पिहू कोणाकडे जात नव्हती। घरी जर मी जेवण वगैरे बनवत असेल तर ती माझ्यासोबतच राहायची आणि तिचे डॅडी वगैरे बाहेर असायचे, त्याच्यामुळे ती कुणाचाच हात वगैरे लावून घेतच नव्हती, बिलकुलच कुणाकडे जात नव्हती। जर गेली तरी इतकं जोरात रडायची, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य झालेलं नाही आहे ना ग पिहू। आणि तिच्यामुळे मी व्हिडिओ काय बनवलेले वगैरे नाही आहेत। आता रोज व्हिडिओ येत राहतील। आम्ही आलेलो आहे पुण्याला 26 तारखेला, तर आता नवीन नवीन रेसिपी येत जातील तुमच्यासाठी। तर सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायचा असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आज मी बनवणार आहे साधी सिंपल रेसिपी, ती म्हणजे मशरूम। काल आम्ही मशरूम आणलेले बाजारातून, तर चला त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघ पिऊ। आणि ही आहे पिऊ रडवी। पिऊ गावाकडे जाऊन आल्यापासून रडवी झालेली आहे। चला बघू साहित्य काय काय घेतलेलं आहे। तर मी हे एक पॅकेट मशरूम घेतलेलं आहे। गावाकडून आल्यानंतर वेगळी काहीतरी भाजी बनवायची म्हणून आम्ही मशरूम घेतलेले। तर हे मशरूम एक पॅकेट घेतलेलं होतं आणि त्यासाठी मी इथे काय काय घेतलं बघा। एक टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलेला आहे उबड चिरलेला, जिरं मोहरी घेतले फोडणीसाठी, कढीपत्ता घेतलेला आहे, काजूचे गर घेतलेले आहेत आणि इकडे आपले हे मसाले आहेत, मीठ, तिखट, धने पावडर, हळद आणि चाट मसाला थोडासा असा घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण मशरूम साफ करून घ्यायचे आहेत आणि मशरूम साफ करताना हलक्या हाताने साफ करायचे आहेत। गावाकडचे जे मशरूम उगतात त्यांना साफ वगैरे काय करत नाहीत, सुक्या कपड्याने पुसून घेतात ते मशरूम। आमच्याकडे त्याला आळंबी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। इकडे बघा, तर आधी सगळ्यात अगोदर यांना धुवून घेते। इकडे तवा असा गरम झालेला आहे आणि मी काय व्हिडिओमध्ये तेल वगैरे दाखवलेलं नव्हतं, तर इथं तेल घेतलेलं आहे एक पळी थोडंसं बघा। तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित। सगळ्यात अगोदर टाकायचं आहे आपलं जिरं मोहरी। जिरं मोहरी तडतडल्यानंतर टाकायचा आहे आपला हा कांदा। कांदा असा मऊसूत झाला की थोडासा असं साईडला करायचा आहे आणि आपले हे काजूचे काप टाकायचे आहेत, ते पण असे तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे। काजूची पेस्ट वगैरे जेवणामध्ये वापरल्या तर खूप छान अशी टेस्ट वगैरे येते। तर आम्ही कोकणातले असल्यामुळे मी काजूची पेस्ट जेवणामध्ये वापरते, जे नॉनव्हेज वगैरे किंवा पनीर वगैरे ह्या भाज्या असतात त्याच्यामध्ये, आणि जास्त मला काजूच्या गराची म्हणजे पेस्ट आवडते जेवणामध्ये। असे हे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आता तो कांदा सुद्धा त्या काजूच्या गरामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। नंतर आपला कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता झाल्यानंतर हा टमाटर टाकायचा आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये। तेलामध्ये व्यवस्थित कांदा टमाटर वगैरे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचे आपलं जेवढे आहेत हे मसाले, लाल मिरची पावडर, हे मीठ, धना पावडर, चाट मसाला आणि सगळं आपण एकत्र टाकायचं आहे। ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे आपण उबड चिरलेले मशरूम असे उबड मी चिरून घेतलेले आहेत, हे टाकायचे आहेत मशरूम त्यामध्ये। मशरूम म्हणजे आमच्या गावाकडे तर त्यांना आळंबी बोलतात आणि त्याचं जेव्हा श्रावण महिना असतो त्यावेळेला शेतामध्ये खूप ते उगतात आणि खूप टेस्ट पण छान लागते। अशी व्यवस्थित सुकीच भाजी बनवायची आहे, पाणी वगैरे काहीच घालायचं नाही। आपल्याला प्रवासाला सुद्धा अशी भाजी बनवून घेऊन जाऊ शकतो।
मशरूमची भाजी तयार झालेली आहे। इकडे बघा, जेव्हा मशरूम टाकलेले धुवून तेव्हा फोडणीमध्ये तेव्हा जास्त दिसत होते, तर ते शिजल्यानंतर अशी कमी झालेले आहेत। आणि मस्त अशी सुकीच बनवायची, पाणी वगैरे काही म्हणजे काहीच नाही घालायचं, थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही, आपोआप पाणी सगळं सुटून जातं ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये, जे मिठाचं मसाल्याचं वगैरे असतं ते। मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करते। चला, मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे, मशरूमची भाजी। कुणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि अशी भाजी बनवा, आणि तुम्ही जर प्रवासात जात असाल तर घेऊन जाऊ शकता सुकी भाजी मस्तपैकी प्रवासामध्ये। आणि आपण चपाती बरोबर किंवा कोणत्याही भाकरी सोबत खाऊ शकतो।